नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर संध्याकाळचे 5:32 झाले, सर्वांना गुड इव्हनिंग। तर आज झेप्टोमध्ये मी कामाला नाही गेलो आहे, कारण झेप्टोचं काम मी सोडून दिलं आहे आता। कारण झेप्टोमध्ये परवडत नाही आहे, अर्निंग खूप कमी होते। 15 रुपये प्रति ऑर्डर 15 रुपये असतो, दर खूपच कमी आहे। 3 किलोमीटरपर्यंत पाठवता आणि पैसे खूप कमी भेटतात, त्याच्यात अर्निंग माझी इतकी कमी झाली। तर ह्या मागच्या वीकमध्ये मी 6 दिवस काम केलं, 2,500 रुपये माझी अर्निंग झाली। तर 2,500 रुपयामध्ये काही परवडत नाही। 2,500 रुपयामध्ये 500 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ते कट करणार आहे, तर मला फक्त 2,000 पेमेंट येणार आहे। त्याच्यातली तर कॅश माझ्याकडे 1,000 होती, काल पूर्णच्या पूर्ण मी 2400 रुपये कॅश माझ्याकडे होती। तर आता पेमेंट तर काहीच येणार नाही, तर सोडून दिलं। आज गेलो होतो झोमॅटोमध्ये, 9 वाजता मी गेलो होतो, सकाळी 9 ते 3। तर 265 झाले माझे 3-4 तासामध्ये। तर झोमॅटोचं पण ॲप माझ्या मोबाईलमध्ये चालू नाही राहिलं, कारण मोबाईल आपला हा इथे पडलेला आहे। तर किती दिवसाचा बंद आहे, रिपेरिंगला सुद्धा टाकला, तर इथं ठेवला आहे मी, रिपेरिंगला सुद्धा टाकला नाही आहे। तर मित्रांनो, हा बघा माझा मोबाईल बंद पडला आहे। तर नवीन मोबाईल घ्यायचा आहे, त्यासाठीच पैशाची गरज आहे। पण बघू आता झोमॅटोमध्ये पटापट अर्निंग होईल, म्हणजे मोबाईल घेता येईल हप्त्यावर तर घेता येणार नाही, कारण सिबिल स्कोअर पण कमी आहे। तर मला 2-2 हजार रुपये प्रति हप्ता साचवावं लागणार आहे, म्हणजे साचवून मग घेईन मी चांगला मोबाईल। आणि व्लॉग बनवायला पण खूप अडचण होती, कारण ह्या मोबाईलमध्ये ना डाटा जास्त स्टोअर होत नाही आहे, कारण याच्यात भरपूरसे ॲप डिलीट करावं लागते, तेव्हा मला व्हिडिओ बनवून याच्यात स्टोअर करावं लागते। आणि एडिटिंग करायला पण खूप प्रॉब्लेम होतो, कारण एडिट होत नाही, कारण एडिटला डाटा खूप कमी पडतो। आणि हा 3 GB मोबाईल, हा 3 GB डाटा स्टोअर करतो, आणि त्याच्यात बाकीचे ॲप्लिकेशन डिलीट करावं लागते, तेव्हाच याच्यात डाटा शूट होतो आणि मग व्लॉग बनवता येतो। तर व्लॉग बनवायची पण खूप अडचण होते माझी। तर आता फायनली मी घरी आहे। तर आता पावसाचं पण वातावरण झालं, थोडा थोडा पाऊस पडतो आहे। आज काय एवढा जोरदार नाही, पण काल भरपूर जोरदार पाऊस पडला। तर आता बसलो आहे घरी, चहा वगैरे कॉफी वगैरे पिलो आहे, आता बसलो आहे। आणि ते काय करते तुम्हाला दाखवतो। शिवम आणि इथे खेळत आहे, आणि इकडे चालू आहे व्लॉग बघायचे काम। तर पाऊस पडतोय बाहेर, तर गल्लीमध्ये पाऊस पडतोय। आता इथं व्लॉग बघायचं काम चालू आहे। पॅन्ट काय काढली रे बाळा, तू काढते काय? आणि काय करते तू, काय करते? पाऊस पाहते, तर छान असं पाऊस पडतोय बाहेर। अरे शिवम, पाऊस पडतोय बाहेर। फायदेशीर हां। तर संध्याकाळचे 5:30 वाजले। तर मित्रांनो, दूध तापवलं आहे। तर काल बघू शकता, ते घरच्या घरी एवढं तूप तयार केलं आहे, तर साईपासून एवढं तूप काढले। तर उरलेले साई जसे साठवून ठेवली होती, त्याचं तूप बनवलं आहे घरच्या घरी। तर पैसे वाचवले इथं घरच्या घरी, कारण दुधाला तर पैसे द्यावं लागले मित्रांनो, पण काय करता, घरच्या घरी बनवले तूप। कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, एकदा झेप्टोचं काम सोडून दिलं, 2 हप्त्यामध्ये माझे फक्त 5,000 रुपये कमी झाले। विचार करा मित्रांनो, पेट्रोलला तर खूप पैसे गेले त्याच्यामध्ये, म्हणजे 2-1 हजारच निघले असं मला 2 हप्त्यामध्ये। तर 2 हप्त्यात ते काम केल्यामुळे खूप दलिंद्र आले, आणि त्यांनी मला जॉईनिंग बोनस पण दिला नाही। तर जॉईनिंग बोनससाठी ते म्हणजे कसे, तर तिथला जो मॅनेजर आहे तो 2-2 हजार रुपये हप्त्याला देणार आहे, पण मागच्या हप्त्यात मला दिलेच नाही त्याने, कारण पोरांनी काम सोडावं नाही म्हणून तो लावून धरतो आहे पोरांना, आणि पोरांना पैसे टाकत नाही। आणि कंपनीचं नाव सांगतो मी, कंपनीला पण तिकीट टाकलं होतं। कंपनीला विचारलं, रात्री मला 12 वाजता झोपलो होतो मी, तर 12 वाजता मला कंपनीच फोन आला। तर मला सांगता येते की तुमचं शीटच दिलं नाही मॅनेजरनी, ते आमच्याकडे आलेलं नाही, त्याच्यामुळे तुमचा जॉईनिंग बोनस काही तुमच्या नावावर पडत नाही। जेव्हा आमच्याकडे शीट येईल तेव्हा तुम्हाला भेटेल, तो थोडं वेट करा म्हणजे हे जो मॅनेजर आहे स्टोअरमधला, तोच डाटा पुढं प्रोसीड करत नाही। आणि आपण कोण 2,000 रुपयात काम करणार मित्रांनो, 200 रुपये होतात दररोजचे। तर तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला साईडला दाखवेन, तर ते स्क्रीनशॉट तुम्ही नक्की पहा। तर पहा हे अर्निंग मला परवडते का, तर 2 हप्त्याचे अर्निंगचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे साईडला दाखवत आहे। तर मित्रांनो, खूपच अडचण होती, खूप प्रॉब्लेम होता, तर दिला एकदा झेप्टोचं काम सोडून। तर आता आपल्या रेग्युलर प्रमाणे झोमॅटो, स्विगीच बरं आपलं। तर हातचं सोडून पळत्याकडे पळत होतो मी,
तर कधी पण हातचं सोडून पळत्याकडे पळू नये. लालच हे बुरीबाला, ते म्हणते ना लालच बुरीबाला, तर लालच मला लागली होती 10,000 रुपयाच्या बोनससाठी. तर गेलो ते आणि पस्तावा झाला. तर मित्रांनो आता बसलो घरी. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.